नमस्कार मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. वेळ न घालवता थेट मुख्य विषयालाच हात घालूया. आजचं आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. AITT सर्टिफिकेशनच्या 70 वेगवेगळ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना एकत्र करून त्यांचं एका अत्यंत सोप्या पण तितक्याच प्रभावी दृश्यात्मक मास्टर क्लासमध्ये रूपांतर करायचं. चला तर मग सुरू करूया. आता इथे समोर दिसणाऱ्या या गुंतागुंतीच्या ब्लूप्रिंटकडे थोडं बारकाईने लक्ष द्या. हे आहे AIT जुलै 2026 मास्टर क्लासचं मुख्य डिझाईन. बघा, इथून पुढे आपण नुसता रट्टा मारण्याच्या त्या जुन्या पद्धतीला बाजूला ठेवणार आहोत आणि संपूर्ण सिस्टम मुळातून कशी काम करते हे समजून घेणार आहोत. आणि हो, हे सगळं आपण इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचा समावेश असलेल्या या सर्वसमावेशक ब्लूप्रिंटचा वापर करून शिकणार आहोत, जेणेकरून कोणतीही शंका उरणार नाही. आज आपण या संपूर्ण प्रक्रियेचे 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पहिला, कंड्यूट्स आणि हार्डवेअर. दुसरा, कोअर वायरिंग सिस्टम्सचे आर्किटेक्चर. तिसरा, प्रॅक्टिकल स्विचेस आणि ॲक्सेसरीज. चौथा, मास्टर मॅट्रिक्स, सर्किट प्रोटेक्शन. आणि 5वा टप्पा, प्रगत सुरक्षा आणि अर्थिंग. आपला दृष्टिकोन अगदी बॉटम अप असेल, म्हणजे अगदी भौतिक पाईप्स बसवण्यापासून ते प्रगत सुरक्षा प्रोटोकॉल्सपर्यंत एक परिपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टम कशी उभी राहते ते आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, कंड्यूट्स आणि फिजिकल हार्डवेअर. कोणतीही भक्कम सिस्टीम उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत लागतो, बरोबर? इथे आपण आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीमचा तोच पाया किंवा सांगाडा कसा रचला जातो ते पाहणार आहोत. आता एक संकल्पना वारंवार समोर येते, ती म्हणजे कोल्ड बेंडिंग. हे नक्की काय प्रकरण आहे? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर PVC पाईप्सना कोणतीही उष्णता न देता त्यांना आपल्याला हव्या त्या कोनात सुरक्षितपणे वाकवण्याची ही प्रक्रिया आहे. भिंतींमधून PVC पाईप्स फिरवताना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचा कसा वापर होतो हे तुम्हाला लगेच समजेल. हे समोरचं दृश्य पहा. यावरून तुम्हाला कोल्ड बेंडिंगचा प्रत्यक्ष वापर कसा होतो ते अगदी स्पष्ट होईल. तिथे जो वाकवलेला पाईप आहे आणि तो वाकवण्यासाठी जे हिकी नावाचं टूल वापरलं जातंय त्याकडे नीट लक्ष द्या. त्याचबरोबर तिथे एक डायस्टॉक सेटसुद्धा आहे, ज्याचा वापर पाईपवर 11 ते 27 मिलीमीटरचे बाह्य आटे पाडण्यासाठी केला जातो. ही सगळी अगदी प्रॅक्टिकल कामं आहेत. आता हा जो आकडा तुम्हाला दिसतोय ना, तो कायम लक्षात ठेवा. 25 मिलीमीटर. PVC कॉन्ड्यूटचं कोल्ड बेंडिंग करताना पाईपचा जास्तीत जास्त बाह्य व्यास 25 मिलीमीटरच असायला हवा, ही मर्यादा आहे. यापेक्षा मोठा पाईप जर तुम्ही थंड स्थितीत वाकवण्याचा प्रयत्न केलात तर तो पाईप हमखास तुटणार. त्यामुळे ही मर्यादा खूप क्रिटिकल आहे. चला आता पुढे जाऊया विभाग 2 कडे, कोअर वायरिंग सिस्टमचे आर्किटेक्चर. आपण सिस्टमचे पाईप्स म्हणजे सांगाळा पाहिला. आता यात प्रत्यक्ष जीव कसा ओतायचा, म्हणजे सिस्टमच्या नसा कशा जोडायच्या ते पाहूया. इथे लूपिंग बॅक ही पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे. याचा सर्वात मोठा व्यावहारिक उपयोग काय माहितीये? जेव्हा आपण घरातल्या सॉकेटचं वायरिंग करतो तेव्हा तारांना बाहेरून वेगळे सांधे किंवा जॉईंट्स द्यावे लागत नाहीत. फेस कंडक्टर थेट सॉकेटमधूनच नेला जातो. असं केल्याने भविष्यात जॉईंट सैल होऊन स्पार्किंग होण्याचा किंवा बिघाड होण्याचा धोका टळतो. आता ह्या 2 पद्धतींमधला फरक पहा, खूपच रंजक आहे हा. एका बाजूला ट्री सिस्टम आहे, जी मोठ्या बहुमजली इमारतींमध्ये एखादा दोष किंवा फॉल्ट शोधण्यासाठी एकदम उत्तम असते. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण घरगुती वापराचा विचार करतो तेव्हा ही लूपिंग बॅक पद्धतच जास्त वापरली जाते. कारण आत्ताच म्हटल्याप्रमाणे ती वायरिंगमधले धोकादायक सांधे पूर्णपणे काढून टाकते. आता वळूया विभाग 3 कडे, प्रॅक्टिकल स्विचेस आणि ॲक्सेसरीज. आपण आत्तापर्यंत सिस्टमचा पाया आणि नसा पाहिल्या. आता या ब्ल्यूप्रिंटच्या मेंदूशी ओळख करून घेऊया. इथूनच आपण आपल्या घरातला प्रकाश आणि उपकरणांकडे जाणारी ऊर्जा प्रत्यक्षात नियंत्रित करतो. या उदाहरणातल्या स्विचेसच्या गणिताकडे जरा विशेष लक्ष द्या. समजा एखाद्या गोडाऊनमध्ये 4 दिवे नियंत्रित करायचे आहेत, तर त्यासाठी तुम्हाला 3 2-वे स्विचेस लागतात. पण तेच जर जिन्याचं वायरिंग असेल तर तिथे एक इंटरमिडिएट स्विच वापरून आपण एकच दिवा 3 वेगळ्या ठिकाणाहून सहज नियंत्रित करू शकतो. हे गणित प्रॅक्टिकल फील्डवर खूप कामी येतं. आता जरा या ड्राय रीड आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेजच्या आतल्या रचनेकडे नजर टाकूया. हे पाहिल्यावर एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे इम्पल्स रिले.
हा असा रिले आहे जो AC आणि DC अशा दोन्ही प्रकारच्या पॉवर सप्लायवर विनाअडथळा काम करू शकतो. आता येतो आपला चौथा विभाग, मास्टर मॅट्रिक्स सर्किट प्रोटेक्शन. कोणतीही सिस्टीम बनवली की तिच्या संरक्षण करणं आलं. याला आपण इलेक्ट्रिकल ग्रिडची प्रतिकारशक्ती किंवा इम्युन सिस्टीम म्हणू शकतो. अचानक ओव्हरलोड झाला तर आपल्या मेहनतीचं नुकसान होऊ नये म्हणून आपण सिस्टीमला कसं वाचवतो ते आता पाहूया. या ब्रेकर मॅट्रिक्सचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्यक्ष जीवनात हे कसं काम करतं पहा. तुमच्या घरातील गीझरसारख्या उपकरणांचं रक्षण करण्यासाठी L सिरीज MCB वापरला जातो. पण जर तुम्ही रेल्वेच्या प्रचंड मोठ्या लोकोमोटिव्ह इंजिनचा विचार केला तर तिथे DC सिरीज MCB सारखी अत्यंत शक्तिशाली यंत्रणा वापरावी लागते. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. फ्युजिंग फॅक्टर ही संकल्पना थोडी तांत्रिक वाटेल, पण एका इंजिनियरच्या दृष्टिकोनातून विचार करा. एखादी लाईन ओव्हरलोड होऊन आग लागू नये यासाठी ती लाईन नक्की किती करंटला कटआउट झाली पाहिजे याचं अगदी अचूक गणित तो इंजिनियर याच फ्युजिंग फॅक्टरचा वापर करून ठरवत असतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या हाय रप्चरिंग कपॅसिटी म्हणजे HRC कार्ट्रिज फ्यूजच्या रचनेकडे बघा. याच्या आतल्या कॉपर वायरवर एक खास टिनचं कोटिंग केलेलं असतं. हे कशासाठी तर जेव्हा तापमान खूप वाढतं तेव्हा त्या कॉपरचं ऑक्सिडेशन होऊन ते खराब होऊ नये ह्यासाठीच हे खास डिझाईन केलेलं असतं. 1.4 मित्रांनो, हा आकडा डोक्यात अगदी पक्का करून ठेवा. जेव्हा आपण रिवायर करण्यायोग्य फ्यूजचा विचार करतो तेव्हा त्याचा फ्युजिंग फॅक्टर हा तंतोतंत 1.4 इतकाच असावा लागतो. हे एक असं स्पेसिफिकेशन आहे जे तोंडपाठ असायलाच हवं. आणि आता आपण पोचलो आहोत शेवटच्या 5व्या विभागावर, प्रगत सुरक्षा आणि अर्थिंग. शेवटी सगळ्यात महत्त्वाची असते ती माणसाची सुरक्षा, बरोबर? प्राणघातक शॉक लागण्यापासून आणि सिस्टीममधील इतर अडथळ्यांपासून आपल्याला वाचवणारी ही अंतिम संरक्षण यंत्रणा आहे. अर्थिंगचं विज्ञान समजून घेताना मुख्य आधार असतो तो जमिनीखालील अर्थ कंटिन्युटी कंडक्टरचा. यामागील साधं पण तितकंच महत्त्वाचं विज्ञान असं आहे की जशी तुम्ही अर्थिंग पाईपची लांबी वाढवता तसतसा जमिनीचा अर्थ रेझिस्टन्स सक्रियपणे कमी होतो आणि सुरक्षा वाढते. सुरक्षेच्या बाबतीत गणितातली अचूकता किती महत्त्वाची असते हे यावरून समजेल. जर ELCBचा ट्रिपिंग करंट 30 मिलीअँपियर असेल तर माणसाला शॉक लागू नये म्हणून अर्थ फॉल्ट लूप इम्पेडन्सची गणना अचूक 1666 ओहम्स इतकीच यायला हवी. यात थोडी जरी चूक झाली तरी मोठा धोका उद्भवू शकतो. आता हा सेपरेशनचा नियम पहा. प्रॅक्टिकल फील्डवर नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पॉवरचं मेन वायरिंग आणि होम थिएटर किंवा ऑडिओ व्हिडिओचं वायरिंग हे नेहमी एकमेकांपासून भौतिकदृष्ट्या दूर ठेवायचं. असं केल्याने ऑडिओ सिस्टममध्ये येणारा तो त्रासदायक इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स म्हणजे हम आवाज पूर्णपणे टाळता येतो. तर मित्रांनो, आपण पाहिलेल्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश म्हणून या अंतिम टॉप डाऊन इन्स्टॉलेशन प्लॅनकडे पाहूया. जेव्हा तुम्ही हे विशिष्ट डायग्रॅम्स, MCBचे प्रकार आणि फ्युजिंगचं गणित व्यवस्थित समजून घेता तेव्हाच खऱ्या अर्थाने या संपूर्ण इलेक्ट्रिकल सिस्टीमवर तुमचं प्रावीण्य मिळतं. हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल. शेवटी थांबण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विचार तुमच्यासमोर मांडतो. या मूलभूत वायरिंग पद्धतींवर प्रभुत्व मिळवणं ही केवळ एक परीक्षा नाहीये, तर ती एक प्रचंड मोठी व्यावहारिक जबाबदारी आहे. जरा विचार करा, या संपूर्ण ब्लूप्रिंटमधला एक जरी घटक, एक छोटासा भाग जरी निकामी झाला तर आपल्या या संपूर्ण आधुनिक पायाभूत सुविधांचं काय होईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.